हॅलो. तुम्हाला माहिती आहे का, पाण्याचे बरेच असामान्य गुणधर्म आहे आणि त्यापैकीच एक अत्यंत प्रसिद्ध म्हणजे पाण्याचे असंगत आचरण किंवा अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर हे काय आहे आणि याचे परिणाम काय होतात याच्याबद्दल आज आपण बोलूया. चला तर सुरू करूया. असंगत किंवा अनॅमलस म्हणजे काय इथपासून सुरू करूया. तर असंगत किंवा अनॅमलस म्हणजे असामान्य किंवा अनयुजुअल, म्हणजेच आपण पाण्याच्या असामान्य प्रसरणाबद्दल बोलत आहोत. समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे थोडंसं पाणी आहे आणि हे पाण्याचे काही रेणू आहेत, ठीक आहे, आणि हे पाणी सध्या सामान्य तापमानावर म्हणजे रूम टेम्परेचरवर आहे. तर हे पाणी सध्या 27 अंश सेल्सिअस वर आहे असं म्हणूया. आणि आता आपण काय करूया, तर हे पाणी थंड करूया. आता हे जेव्हा आपण थंड करू तेव्हा काय होईल, याचं तापमान खाली येईल, बरोबर. आणि जसं जसं याचं तापमान कमी होईल तसं तसं पाण्याच्या रेणूंची ऊर्जा कमी होऊ लागेल, ज्यामुळे ते हळूहळू कंपन पावतील आणि शेवटी एकमेकांच्या जवळ येतील आणि परिणामी पाणी आकुंचन पावू लागेल. म्हणजेच पाणी थंड केल्यानंतर आकुंचन पावतं. आता यामध्ये असामान्य असं काही नाहीये, हे सामान्य वर्तन आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही वस्तू गरम करता तेव्हा त्या प्रसरण पावतात आणि जेव्हा तुम्ही त्या थंड करता तेव्हा त्या आकुंचन पावतात. तर हे पुन्हा सामान्य आहे, ठीक आहे. पण हे सामान्य वर्तन केवळ 4 अंश सेल्सिअस पर्यंत सुरू राहतं, कारण एकदा तुम्ही 4 अंश सेल्सिअसच्या खाली गेलात तर काहीतरी असामान्य घडतं. म्हणजेच आपण जोपर्यंत 4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पाण्याचं आकुंचन होत राहील. पण एकदा पाण्याचं तापमान 4 अंश सेल्सिअस झालं आणि याला जर आपण अजून थंड करत गेलो तर काहीतरी असामान्य व्हायला सुरुवात होते. पाणी आता आकुंचन नाही पावत. चला तर काय होतं हे बघूया. आपण जर याचं तापमान अजून कमी करायला सुरुवात केली तर आपल्याला असं वाटेल की हे अजून आकुंचन पावेल, पण असं होत नाही. त्याऐवजी पाण्याचं प्रसरण व्हायला सुरुवात होते आणि हीच एक खूप असामान्य गोष्ट आहे. तुम्हाला असं घडेल अशी अपेक्षा नसते, बरोबर. म्हणजेच 4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेपर्यंत पाण्याचं आकुंचन होतं आणि त्यानंतर जर आपण पाण्याला अजून थंड केलं तर पाण्याचं प्रसरण होतं. आता यालाच आपण अगदी 0 अंश सेल्सिअस पर्यंत थंड करू शकतो. म्हणजेच आपण आता पाण्याच्या गोठण्याच्या बिंदूपर्यंत म्हणजे फ्रीजिंग पॉइंट पर्यंत पोहोचलो आहे. याला जर आपण अजून थंड केलं तर पाण्याचं अजून स्फटिकीकरण होऊन त्याचा बर्फ तयार होईल, बरोबर. पण या प्रक्रियेदरम्यान सुद्धा आपल्याला असं दिसेल की पाण्याचं प्रसरण होत राहतं आणि हे सुद्धा अगदीच असामान्य आहे, कारण असं घडण्याची अपेक्षा नसते. म्हणजेच लक्षात घ्या, काय 0 अंश सेल्सिअसला बर्फाचं तापमान बदलत नाही, तर केवळ पाण्याची अवस्था बदलते. पण तरीही या काळात बर्फाचं प्रसरण होत राहतं. म्हणजेच 4 अंश सेल्सिअस पासून ते 0 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला पाण्याचं प्रसरण दिसतं आणि हे खूपच असामान्य आहे. आणि हे असामान्य वर्तन केवळ तुम्ही थंड करत असतानाच होतं असं नाही आहे. जर तुम्हाला पाण्याला गरम करायचं असेल तरीही असंच होतं. जर तुम्ही बर्फ गरम केला तर त्या पाण्याचं आकुंचन होईल 4 अंश सेल्सिअस पर्यंत आणि त्यानंतर त्याचं प्रसरण होईल. म्हणजेच जर तुम्ही थंड करत असाल तर प्रसरण पावेल आणि जर तुम्ही त्याला उष्णता देत असाल तर ते आकुंचन पावेल. ही त्यामागची संकल्पना आहे. आता तुम्हाला या असंगत आचरणाचं कारण जाणून घ्यायचं असेल, बरोबर. 4 ते 0 अंश सेल्सिअस दरम्यान पाणी इतकं विचित्र का वागतं आणि ते फक्त याच तापमानादरम्यान का वागतं याच्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूया. पण सध्या आपण या आचरणामुळे परिणाम काय होतात ते बघूया. म्हणजेच 4 अंश सेल्सिअसच्या खाली थंड केल्यानंतर पाणी प्रसरण पावतं. पण यात मोठी गोष्ट काय आहे आणि त्यामुळे काय होतं, तर याचे काही परिणाम होतात. पहिल्या परिणामाचा विचार अशा प्रकारे केला जाऊ शकतो. आता कल्पना करा की तुमच्याकडे 4 अंश सेल्सिअस वर पाणी आहे आणि समजा तुम्ही त्याला थंड केलं तर ते प्रसरण पावतं, बरोबर. आणि जर ते तुम्हाला गरम करायचं असेल तरीही ते प्रसरण पावेल. हे सामान्य वर्तन आहे. म्हणजे दोन्ही प्रकारांमध्ये पाण्याचं प्रसरण होत आहे. म्हणजे जर तुम्ही पाण्याच्या रेणूंकडे बघितलं तर 4 अंश सेल्सिअस पासून तुम्ही ते थंड करा किंवा गरम करा, ते रेणू एकमेकांपासून लांब जातील. याचाच अर्थ असा की 4 अंश सेल्सिअस वर पाण्याचे रेणू एकमेकांच्या सगळ्यात जवळ असतात
दुसऱ्या शब्दात 4 अंश सेल्सिअसवर पाण्याची घनता सगळ्यात जास्त असते आणि ती असते 1000 किलोग्रॅम प्रति घनमीटर किंवा 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. याचा अर्थ जर तुम्ही 4 अंश सेल्सिअसवर 1 घनमीटर पाणी घेतलं तर त्याचं वजन 1000 किलोग्रॅम एवढं असेल. इतर कोणत्याही तापमानाला त्याची घनता कमी आहे. आणि ही कदाचित मोठी गोष्ट वाटणार नाही, पण असा विचार करा की पाण्याचं स्फटिकीकरण होऊन जेव्हा बर्फ होतो तेव्हाही हे असामान्य वर्तन सुरूच असतं. म्हणजेच अगदी बर्फ तयार होत असताना सुद्धा पाण्याचे रेणू एकमेकांपासून लांब जात असतात आणि घनता कमी होत असते. यामुळेच बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते. आणि याचाच जर तुम्ही विचार केला तर पाणी खरोखरच खास आहे, कारण बहुतेक घन पदार्थ हे द्रव पदार्थांपेक्षा अधिक घनतेचे असतात. तुम्ही कदाचित यापूर्वी शिकला असाल की घन पदार्थांमध्ये रेणू अधिक घट्टपणे बांधलेले असतात, म्हणजेच उच्च घनता. पण बर्फाच्या बाबतीत तसं नाही. बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते आणि याच कारणामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो. ही गोष्ट आपण गृहीत धरतो कारण आपण हे दररोज पाहतो, पण तुम्ही जर विचार केला तर हे खरोखरच विशेष आहे. आणि ही गोष्ट पाण्याच्या असंगत आचरणामुळेच होते. आणि याच्यामुळे अजून एक मोठा परिणाम होतो. तर तिसरा परिणाम असा की जलीय सजीव खूपच थंड परिस्थितीमध्ये जगू शकतात. आता हे कसं होतं, तर समजा हा एक तलाव आहे आणि सभोवतालचं तापमान 0 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. तर आपल्याला अशी अपेक्षा आहे की हे सगळं पाणी गोठून जाईल, बरोबर? कारण सगळं तापमान 0 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. पण असं होत नाही आणि हे सगळं होतं पाण्याच्या असंगत आचरणामुळे. तर होतं काय की हा पाण्याचा वरचा थर जो वातावरणाच्या संपर्कात असतो तो पूर्णपणे गोठतो आणि त्याचा बर्फ तयार होतो. आता अशी कल्पना करा की पाण्याचं असंगत प्रसरण झालं नसतं, मग बर्फाची घनता पाण्यापेक्षा जास्त असली असती आणि हा बर्फ खाली बुडाला असता आणि उरलेलं पाणी वर आलं असतं आणि पुन्हा ही प्रक्रिया सुरू राहिली असती आणि त्यामुळे हा संपूर्ण तलाव गोठला असता. पण असंगत आचरणामुळे बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते आणि म्हणूनच हा बर्फाचा थर खाली बुडत नाही तर वर तरंगत राहतो आणि यामुळे हे खालचं पाणी गोठत नाही आणि हे पाणी थंड वातावरणाच्या संपर्कात येत नाही आणि हा बर्फ खालच्या पाण्यासाठी उष्णतारोधक किंवा इन्सुलेटर म्हणून काम करतो आणि म्हणूनच हे खालचं पाणी उबदार राहतं. आणि म्हणूनच अतिशय थंड ठिकाणचे महासागर किंवा तलाव गोठत नाही, फक्त वरचा थर गोठतो आणि याचमुळे आपले हे जलचर मित्र खूप आनंदी राहतात आणि जगू शकतात. आहे की नाही मजेशीर? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.